म्हणून गौरवण्यात आलं। आणि त्याचबरोबर आत्ताच झालेल्या टेनिस विश्वातली मोठी क्रीडा स्पर्धा ISPL मध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्यांना नावारूपास मात्र गौरवण्यात आलं। असा हा मांगले गावचा सुपुत्र, सांगली एक्सप्रेस, सांगली जिल्ह्याचा सितारा, आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शान, टेनिस क्रिकेटचा बेताब बादशाह विजय पावले स्ट्राइक एंडला। आणि त्याच्या समवेत मात्र विजय सावंत मात्र पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल ऑन साइडला गॅप शोधून काढले, डीपला प्रोटेक्शन, मिड विकेट झोन मधून दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली, डेंजर झोनला असताना मात्र 2 धावा आणि 2 धाब्याने मात्र श्री गणेशा पहिल्या बॉल वरती मात्र पाहायला मिळतोय। अर्थातच टीम अरुणदादा मोहिते या संघाचा पहिलाच बॉल आक्रमणाचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला। पहिल्या बॉलवर 2 धावा देखील भरपूर वेगाने पूर्ण केल्या आणि त्यानंतर स्कोरबोर्ड ओपन झालं टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडे या टीमच्या माध्यमातून। भारत टेनिस बॉल क्रिकेट जगताचा चमचमता सितारा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। आज नवी मुंबईच्या या क्रिकेटच्या पंढरीमध्ये या मोमेंटला फटका चांगला आहे, नो बॉलचा इशारा, त्यावर हे प्रतिउत्तर सरळ 4 रनसाठी 1+4 टोटल 5 रन। नीट पुढचा बॉल फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीने प्रहार होईल की कमबॅक होईल अमर मराठेचं, कारण मगाशी टॉस झाला होता, कारण टॉस मध्ये चर्चा रंगली होती। अमर मराठे यांनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त कमी धावांवरती मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न यशस्वी होईल का, येणाऱ्या गोलंदाजीतून अमर मराठे मात्र प्रभावित करेल का। परंतु हा बॉल फ्री हिटचा बॉल आहे आणि समोर आहे एक हार्ड हिटर बॅटर विजय पावले। अमर मराठे गोलंदाजी ट्रॅक वरती, फ्री हिटचा बॉल विजय पावले यांच्यासाठी। पाहूया कशा पद्धतीने मात्र हा बॉल असेल आणि कशा पद्धतीने बॉल मात्र हा रिलीज केला जाईल। फ्री हिटचा बॉल, अमर मराठे निघालाय गोलंदाजी ट्रॅक वरती। फ्री हिटचा बॉल, त्याच्यावर मेजवानी फेकून दिलाय 6 धावांसाठी। नाद निराळा, 32 शिराळा ठोकलाय विजय पावले यांनी षटकार। अर्थात स्पीड गन ऑफ टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। विजय पावले आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभर ज्याच्या खेळीचा डंका पण पाहिला, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यातील ही मानाची स्पर्धा सकाळी चर्चा करत असताना ज्या प्रकारे सांगितलं की आज खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे की माझ्या तालुक्यातील सर्व युवा खेळाडू एकत्रित आले आणि आज मात्र पुन्हा एकदा एकत्रित येऊन या 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगला दर्जाचं क्रिकेट ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली, टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 रन। हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय विजय पावले। ज्या बॅट्समन कडून भरपूर अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर झालंय नैराश्यांमध्ये आणि पहिला धक्का टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडे या टीमला। नक्कीच जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळायला लागतोय। आणि मगाशी मी म्हटलं होतं की अमरने सांगितलं होतं जास्तीत जास्त धावांपर्यंत रोख ठेवण्याचा प्रयत्न करेन, अचूक लाईन, अचूक टप्पा, त्यांनी मात्र नक्कीच अनुभव आहे त्याच्याकडे, खूप स्पर्धा विजय पावले यांच्या सोबत देखील अमर खेळलेला आहे, त्यामुळे त्यांना त्यांची धावती नस मात्र जरूर माहिती आहे, त्यामुळे त्याच टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली। अगदी पॉइंटच्या डोक्यावरून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता विजय सरांचा, परंतु अगदी ताकद थोडीशी कमी पडली आणि त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट पॉइंटला अगदी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये ही बॉल विसावला आणि एक महत्वाची विकेट, पहिला धक्का टीम अर्थातच अरुणदादा मोहिते या संघाला विजय पावले यांच्या माध्यमातून। स्वतःवर हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। जसं बॅट्समन विजय पावले बाद झाले त्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल। 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन
देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचं आम्ही 32 शिराळ प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. कट करण्याचा प्रयत्न परंतु एक सोपा झेल. मोक्याच्या क्षणी मिळालेली संधी गमावली, परंतु येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आणखीन एक जाळं विणण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल ड्रॉप झाली. आणखीन एक विकेट जरूर मिळाली असती अमरला, परंतु काही हरकत नाहीये. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल अमर यांचा, शेवटचा बॉल. यावेळेस बॅटची कडा आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा संधी, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये आणि विकेट किपर आणि अगदी स्लिपने मात्र ही लाईन मिस केली आहे आणि आणखीन एक धक्का मात्र जरूर लागला असता अरुणदादा मोहिते या संघाला. आणि मी याचसाठी ओळखला जातो हे खऱ्या अर्थाने मात्र सिद्ध केलंय गोलंदाजीतून अमर मराठे यांनी. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यात. पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने 2 झेल आतापर्यंत सुटलेत. दोन्ही बॅट्समनना आतापर्यंत जीवदान मिळालंय. एखाद्या बॅट्समनला ज्यावेळी जीवदान मिळताना त्यानंतर खऱ्या अर्थाने एक नवीन स्ट्रॅटर्जी त्याच्या माध्यमातून साकारली जाते. एक नवीन कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि येणाऱ्या काळामध्ये मिळालेल्या संधीचं सोनं कितपत होईल हे प्रश्नचिन्ह देखील या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 16 रन आतापर्यंत होतात. स्पेल नंबर 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सचिन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आखूड पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन सचिनला, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हा बॉल अगदी आपण पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र सांगता करतोय अर्थातच सचिन आणि स्ट्राईक मात्र बॅटर देखील पाहायला मिळतोय. सचिन विरुद्ध सचिन मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉच बॉल आणि इथे मात्र पहा संधी आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. अगदी पहा फुल टॉच होता, लोअर फुल टॉच बॉल, त्याला दिशा दिली आहे. उंची जास्त लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. अपुऱ्या ताकदीने फटका मारलेला हा फटका मात्र जरूर पाहायला मिळाला. दुरी रही अधुरी. अगदी निराश हाताने निराश मनाने मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जात असताना आणखीन एक विकेट अर्थातच सचिन बॅक टू द डगआउट. अप्रतिम दर्जाचा झेल देखील या ठिकाणी टिपला. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि त्यानंतर जे जीवदान मिळालं होतं, परंतु या मोमेंटला कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. टिपल्या हा झेल आणि दुसरा बॅट्समन आतापर्यंत गमावलाय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट दामोडे या टीमने. 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. महेशजी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली. एक चांगली पार्टनरशिप करून टीमच्या वर्चस्वासाठी एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी एक भरपूर चांगली कामगिरी सध्याच्या घडीला या दोन्ही बॅट्समनना करावे लागेल. नक्कीच पार्टनरशिप मी सातत्याने सांगतो की मोठा स्कोर तुम्हाला उभारायचा असेल तर पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पुन्हा एकदा सचिन. आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केलंय आणि तो क्षेत्ररक्षक होता, परंतु यावेळेस चुकी होते क्षेत्ररक्षकाकडनं. कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा आणखीन एक विकेट मिळाली असती सचिनला, परंतु क्षेत्ररक्षकाला तेवढी साथ मिळाली नाहीये गोलंदाजाची. त्यामुळे आणखीन एक जीवदान मात्र खऱ्या अर्थाने बॅट्समनला मात्र मिळते आणि या बॉलवरती मात्र सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. पकडू कॅच, जीतो मॅच, छोडू कॅच, हारो मॅच, ही भूमिका आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिली आणि ज्या ज्या वेळेस झेल सुटतो ना त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने सिच्युएशन देखील मॅचची बदलत असते. इनसाइड एज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ 4 रनसाठी हा चौकार.
चांगलं संगीत डीजे जयेश. पुढचा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने मात्र फ्लिप केलाय. अगदी ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली होती परंतु थांबवलंय आणि सिंगल आले या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल. सिंगल डबलने धाव संख्या जाऊन पोहोचते अर्थातच 23-23 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम दर्जाचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक महत्वाचा विकेट देखील सचिनने प्राप्त केला. अवघ्या 7 धावा खर्च केल्या व पुन्हा एकदा आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणण्याचं काम गोलंदाज सचिनने या ठिकाणी जरूर केले. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. 23 रन धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गोलंदाज प्रशांत बाबर. नावामध्ये शांतता आहे परंतु खेळामध्ये आक्रमकता ही भूमिका अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली. गोलंदाज प्रशांत बाबरच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली परंतु आज 32 शिराया प्रीमियर लीग 2024 5व्या पर्वामध्ये स्पर्धा रंगत असताना कशा प्रकारचा खेळ करेल हे प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच खोलवर पद्धतीचा हा बॉल, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल परंतु तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना आतापर्यंत 25 धावा देखील या ठिकाणी स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या, सेकंड ओव्हरमध्ये 7 धावा आणि त्यानंतर कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा तो मानस तो मात्र खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरवेल की काय आपल्या बेदक गोलंदाजीने हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्थातच प्रशांत आणि इथे मात्र डेड बॉल पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या रनवे वरती. प्रशांत महेश स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय प्रशांतच्या विरोधात. प्रशांतचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तैनात. अगदी वेगाने फेकी. नॉन स्ट्राइक एंडला मात्र जोर पाहायला मिळते. सिंगल आले आणि सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 26 या आकड्यावरती. सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शांत माणूस, अगदी शांत गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन अगदी कट करण्याचा प्रयत्न होता आणि असं म्हटलं जातं ना, इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा हा नाद करायचा नसतो परंतु हा नाद मात्र कशा पद्धतीने मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती देखील आली. अक्रॉस द लाईन जरूर झाला, स्टान्स बदलले होते परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्ही खेळता त्यावेळेस तुमचं नियंत्रण भरपूर महत्त्वपूर्ण असतं. ज्यावेळेस तुमचं नियंत्रण चुकलं जातं त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळालाय. या मोमेंटला देखील वेग बेताचा, वेद यष्ट्यांचा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक धक्का, तिसरा बॅट्समन गमावला जातोय. टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट दामवडे या टीमच्या माध्यमातून. ही विकेट अगदी महत्वाच्या आहेत. धावा थांबवल्या जात आहेत कारण मगाशी टॉस का बॉस मध्ये मात्र जरूर सांगितलं होतं की आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला आणि तेच करण्याचं काम प्रत्येक गोलंदाज मात्र केला जातोय. आणि आज पहिला दिवस आहे प्रीमियर लीगचा. आपण अनुभवताय, पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 सीझन क्रमांक 5. असं म्हटलं जातं ना, स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीयेत. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर प्रत्येकाची मेहनत मात्र या लीग साठी मात्र जरूर पाहायला मिळते. आज प्रत्येक जण या लीग साठी मात्र 100% देण्याचं काम संपूर्ण कमिटी असेल, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण योग जुळून आणलाय या लीग साठी. यावेळेस मात्र पहा ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक टैना डीप मधून मात्र प्रोटेक्शन. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 27. कौतुक करावं लागेल प्रशांत बाबरचं देखील कारण मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत त्याने रोखलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं सचिन आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाज प्रशांत बाबरने. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. डी पॉइंटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, त्यानंतर थोडासा फंबल झाला, स्वतःला सावरलं. बॉल जज केल्यानंतर दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे
3 गडी बाद 29 रन 29 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. वर आधारित हे गीत त्या गावात त्या तालुक्यातील असलेली परंपरा त्या तालुक्यामधील असलेलं प्रेम जिव्हाळा याचं प्रात्यक्षिक सांगणारं हे गीत देखील आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत होती ती म्हणजे 29. आज 32 शिराळा तालुक्यातील अभिमानाची सन्मानाची ही स्पर्धा उद्याच येताना आपल्याला पाहायला मिळते. 5व्या पर्वामध्ये टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष्य सेट केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. डीप मध्ये फिल्डर आहे, टिपल्या हा झेल. आतापर्यंत 2 झेल टिपलेत फिल्डर करणच्या माध्यमातून, अर्जुनच्या माध्यमातून आणि आणखीन एक धक्का. नक्कीच पहा मैदानाच्या आतमध्ये करण आणि अर्जुन दोन भावांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एक भाऊ अर्जुन लॉंग ऑन रिझनला मात्र पाहायला मिळतो, एक भाऊ अगदी मिड विकेट झोन मध्ये. मगाशी चुकी झाली होती आणि आता मात्र कुठलीही चुकी केली नाहीये आणि त्याच्याच माध्यमातून मात्र ही झेल मात्र 2 कॅच आतापर्यंत मात्र त्याने टिपल्यात. आणि अशी जोडी मात्र कित्येक वेळा मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असो, टेनिस विश्वात असो, परंतु आज मात्र या 32 शिराळामध्ये करण आणि अर्जुनची मात्र जोडी मात्र पाहायला मिळाली. आणि आपण अनुभवताय 32 शिराळा प्रीमियर लीग. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 32 शिराळा म्हटलं अगदी पर्यटनाच्या निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हे वसलेलं हा 32 शिराळा. अगदी या 32 शिराळाचा अगदी मोठा सण अगदी नागपंचमी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट होते. नक्कीच आपण विचार करत होतो की पर्यटनाचा अगदी या 32 शिराळामध्ये अगदी महत्वाचं मात्र सण म्हणजे नागपंचमी. आणि आपण पाहू शकता टॉस का बॉस या मंचावरती आणि तिथे मात्र पहा अगदी कशा पद्धतीने मात्र हा सण साजरा केला जातो. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य, या शिराळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे चांदोली धरण, अर्थातच वारणा नदी आणि संपूर्ण मात्र पहा पर्यटन क्षेत्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या शिराळ्यातील मंदिर असतील अगदी प्राचीन मंदिर आणि संपूर्ण मात्र पहा हा पर्यटन विभाग आपल्या टॉस का बॉस या मंचावरती मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच आय लव्ह 32 शिराळा ही टॅगलाईन मात्र या टॉस का बॉसची मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि नाद निराळा 32 शिराळा ही टॅगलाईन मात्र जरूर पाहायला मिळते. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवला गेलाय. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 4 बॉल आणि टीमची धावसंख्या 30. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यस राहुल सर. सलग 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले ना. 4 बॉल मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. या मोमेंटला देखील मॅचच्या टॉयचा वेध घेतला गेला. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल, दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 धावा. 5 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. सचिनचं कौतुक करावं लागेल. मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी अचूक टप्प्यावर भेदक मारायची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच MV टायगर आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द दोन्ही टीमचे कॅप्टन. जसा बॉल रिलीज केला जाईल त्यानंतर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल. फटका तर जरूर चांगला आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु दुसरी रन घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन होतोय बाद. 33 रन झालेत आणि 34 रनचं लक्ष असेल. चेक. धन्यवाद.
त्याचबरोबर आपण जाऊया पुढील टॉसकडे. यमी टायगर्स आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अत्री खुर्द. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच या टॉससाठी आणि हा टॉस घेण्यासाठी आम्ही विशेष करून या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय विकास शेडगे. आर्यन 11चे संघमालक आहेत या विकास दादा, आणि त्याचबरोबर सन्माननीय विजयदादा पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय. विजयदादा या, आपल्या शुभ हस्ते आपण या दोन मान्यवरांच्या समेत आपण जाणार आहोत या टॉसच्या दिशेने, जिथे एक हाय व्होल्टेज मॅच आणि या हाय व्होल्टेज मॅचचा होईल टॉस. चला दोन संघनायक या ठिकाणी टॉससाठी येतील. एका बाजूला संघ आहे MV टायगर्स, तर दुसऱ्या बाजूला श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अत्री खुर्द. या मान्यवरांना मी निवेदन करीन की आपण टॉससाठी या, समोरच्या दिशेने पाहायचं आहे. टॉस कोण घेणार आहे? येस, इथे संघ पाहिला तर MV टायगर्स हा संघ कॉल करतोय. स्पिन द कॉइन, आणि छापा असा कॉल आलाय. टॉस विन MV टायगर्स या संघाकडे आपण जातोय. संघनायक आहेत. पहिली मॅच इम्पॉर्टंट नॉक तुमचा राहिला, प्लेअर ऑफ द मॅच ठरलात, मात्र या मॅच मध्ये टॉस जिंकलात, काय निर्णय असेल? फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतलाय आम्ही. स्पेसिफिक रिझन? संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे, फिल्डिंग घेत आहेत, चेससाठी जात आहेत. आमची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. बॉलिंगमध्ये आम्ही त्यांना जेवढ्या कमीत कमी रन्स द्यायचं आम्ही हे करणे, आणि ते टार्गेट आम्ही त्या टार्गेटच्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करून ते जिंकायचा प्रयत्न. या मॅचमध्ये काही तुमच्या 11 मध्ये स्क्वॉडमध्ये काही चेंजेस? एक चेंजेस होईल. येस, एका चेंजेस समेत तुम्ही तुमच्या संघाला लीड कराल, धन्यवाद. मात्र या बाजूला जाऊया, संघनायक आहेत श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुद्द. गणरायाचं खऱ्या अर्थाने एक स्वयंभू मंदिर आहे. आज मात्र टॉस हरलायस, काय निर्णय असेल? जर टॉस जिंकला असतास तर काय घेतलं असतंस? फिल्डिंग फर्स्ट. मात्र आता तुला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करण्यासाठी काय टार्गेट सेट करशील? जास्तीत जास्त स्कोर बनवू आम्ही. जास्तीत जास्त टार्गेट एक्झॅक्ट माइंडमध्ये नाही आहे. मात्र या मॅचमध्ये खेळत असताना, पहिल्या मॅच खेळलास, या अगोदर मॅच तुमची झाली आहे, त्याच्यामधला रिझल्ट काय होता? येस, विन झालेत, म्हणजे बोथ टीम्स विन आहेत. काय टार्गेट सेट करशील? आणि चर्चा होतीये, मात्र तुला देखील देईन खूप खूप शुभेच्छा. आणि जाऊया या मॅचच्या धावत्या वर्णनाकडे, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समेत जोडले जातील आशिष चोरगे आणि राहुलजी शिरसाट यांच्या वाणीमधून ऐकूया उत्तरार्ध मधला खेळ. तोपर्यंत थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा 32 शिराळा प्रीमियर लीग. थँक्यू सो मच शैलेश सर. जाऊया सेकंड इनिंगकडे, आणि लक्ष आहे ते म्हणजे अर्थातच 34 धावांचं. 24 चेंडू करायचे आहेत, 34 धावा. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय आणि किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतात. ही धावांचा डोंगर पूर्ण करण्यासाठी मात्र सलामीची जोडी. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पहिलं P1चं षटक विजय मात्र पाहायला मिळतोय. विजय पावले मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सांगली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, परंतु या मॅच मध्ये आपण पाहूयात तर पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी P1चं षटक विजय पावले मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूस मात्र सज्ज होत आहेत. आणि त्यांची एक खास शैली आहे गोलंदाजीतून, अगदी उजव्या हातातून डाव्या हातात, डाव्या हातातून उजव्या हातात, आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र बॉल रिलीज करण्याची त्यांची पद्धत, मात्र गोलंदाजी शैली मात्र सातत्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र पाहायला मिळते. आणि याच स्पर्धेमध्ये मात्र पहा 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये अर्थातच टीम आहे अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स यांच्याकडनं. पहिला बॉल अगदी पहा उजव्या यष्टी बाहेर लगत चाललेला हा बॉल. पहिला बॉल अवंतर धावसंख्येने मात्र सुरुवात होते टीम अर्थातच मराठेवाडी या संघाची. आणि पहिला बॉल व्हाईट बॉल आला, आणि व्हाईट बॉलने मात्र सुरुवात. लक्ष 34 धावांचं. 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विजय आणि करण. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, अगदी वेगाने टाकलेला चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल आलाय. आधीच्या बॉल वरती मात्र व्हाईट बॉल आला, आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक
अगदी अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि तो अनुभव अगदी सातत्याने मात्र सिद्ध करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती पहा गोलंदाजीची शैली त्यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकासमोरून मातीचा सुगंध आणि कानामागून जात असताना जागते रहोचा इशारा मात्र जरूर दिलाय बॅट्समनला. परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. दोन्ही बॉल मात्र डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉल नंतर मात्र काय कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये विजय पावले यांच्या माध्यमातून. स्ट्राईकला मात्र विजयला आता मात्र प्रहार करावा लागेल. यावेळेस मात्र पहा इथे मात्र विकेट मिळवली, ज्या विकेटची गरज होती. मिड ऑफ मध्ये मात्र टिपला गेलाय झेल. प्रवीण होता त्या ठिकाणी. अगदी अचूक टप्प्यावरती बॉल रिलीज केला. अगदी फ्लिप करायचा प्रयत्न. अगदी कौतुक करावा लागेल क्षेत्ररक्षकाचा देखील. कुठलीही चुकी केली नाहीये प्रवीणने आणि झेल मात्र त्याच्या हातामध्ये विसावला. पहिला गडी बाद. टीम अर्थातच मराठेवाडी या संघाचा विजय. बॅक टू द डगआउट. एक गडी बाद एक रन, एक महत्वाचा विकेट प्राप्त केला विजय पावले यांनी आणि तेवढाच ताकदीचा झेल प्रवीण यांनी देखील टिपला. ऑन मेगा स्क्रीनवर आपण पाहतो हेलिकॉप्टर जे आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं दृश्य आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून टिपताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलला येणारे 21 बॉल आणि आता मात्र 33 रनची गरज. येणारे 21 बॉल या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला विजय पावलेने. स्पीड गन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. नक्कीच पहा पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होईल पुन्हा एकदा विजय पावले आणि स्ट्राईक एंडला मात्र नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय सचिन. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी अपील मात्र खारिज केली आहे. अगदी पायामध्ये टाकलेला हा बॉल ओव्हर पिच बॉल होता. त्याला दिशा द्यायची होती परंतु हा बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल उत्साह वाढवतोय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्सचा दामवडे या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये ट्विस्ट वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल फक्त दिशा दिली. बॉटमॅनचा चांगला वापर सर 4 रनसाठी येतोय हा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आणि खूप चांगला बॉल होता आणि त्याला फक्त आणि फक्त सरांनी सांगितलं, राहुल सरांनी जसं की फक्त आणि फक्त दिशा दिली. आता मात्र कमबॅक होईल का? चौकार आलाय. त्यानंतर याही वेळेस मात्र पहा सातत्याने मात्र उजव्या यष्टी बाहेर गोलंदाजीचा प्रयत्न मात्र होतोय. हा बॉल व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 7 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 रन देखील आतापर्यंत झालेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. हा बॉल देखील अविप्रम बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. एक महत्वपूर्ण षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये आणखीन एक नवीन ट्विस्ट येऊन टेपलाय. समीकरण बदललं. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी 18 बॉल आणि 27 ची गरज. आता पहा मोठे फटके येणं महत्वाचं असेल कारण पहिल्या षटकामध्ये दबदबा मात्र पाहायला मिळाला गोलंदाज विजय पावले यांच्या माध्यमातून आणि धावांचा रोख मात्र पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये एक चौकार आला परंतु चौकारानंतर खूप चांगला कमबॅक विजय पावले यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. आता 18 बॉल करायचे आहेत. अर्थातच 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज टीम मराठेवाडी या संघाला. नक्कीच पहा जिथे कमी तिथे आम्ही. अगदी बॅकफुटला असतात परंतु फ्रंट फुटला सातत्याने मात्र पाहायला मिळतात. अर्थातच डीजे मास्टर संदीप बबलू पाटील अध्यक्ष मात्र पहा जिथे कमी तिथे आम्ही. सातत्याने मात्र पहा अगदी प्रत्येक वेळी हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मात्र एक स्मित हास्य मात्र या व्यक्तिमत्वाकडनं मात्र जरूर पाहायला मिळतं. यावेळेस मात्र पहा
निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडी या टीमचा कॉन्फिडन्स वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉलमध्ये अजूनही 27 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. या मोमेंटला देखील फटका तर जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, रनआउटची संधी. मिळालेल्या संधीचं सोनं होईल की काय, परंतु तत्पूर्वी येतात 2 धावा आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहा, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. या बॉलवरती मात्र 2 धावा मात्र जरूर आल्या आणि 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं. अर्थातच 8 या आकड्यावरती, 9 या आकड्यावरती. आणि विनोद आहे, ज्युनियर मलिंगा म्हणून नावाने मात्र ओळखला जाणारा चॉईस प्लेअर आहे. अर्थातच विनोद मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पहा, टप्पा पडल्याचा थोडासा खालती राहिला, बॅटची कडा लागली आहे. विकेट कीपर विजय पावले यांनी कुठलीही लाईन मिस केली नाहीये. बॅटची कडा, फलंदाज बाद, अगदी कॉट बिहाइंड द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. फलंदाज माघारी जात असताना OUT आउट, सचिन बॅक टू द डगआउट. यस डीजे. नक्कीच असं म्हटलं जातं ना, काच के टुकड़े कभी हीरा नहीं बन सकते, बहुत आए और गए लेकिन सभी संदीप बबलू पाटील नहीं हो सकते. जिथे कमी तिथे आम्ही. मात्र पहा, डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील यांना मात्र पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पहा, टीमची धाव संख्या 8 या आकड्यावरती. या मोमेंटला देखील फटका तर जरूर बेमिसाल, परंतु चेंडू चाललाय. 1 बाउंस, 4 रनसाठी हा चौकार. एक कुठेतरी पुन्हा एकदा टीम समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमचा कॉन्फिडन्स वाढवणारा आज चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. सामन्याचे चित्र बदललं, समीकरण येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 14 बॉल आणि 21 रनची गरज. तर 14 बॉल 21 ची गरज असताना मात्र ज्युनियर मलिंगा, गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद. यावेळेस मात्र पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. अगदी सातत्याने तीच गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती, अचूक लाईन वरती मात्र पाहायला मिळाली. खूप चांगली हायमॅन ऍक्शन मात्र त्याच्या गोलंदाजीतून मात्र प्रभावित केले आतापर्यंत पाहायला गेलं तर बॉल मात्र झालेले आहेत. अर्थातच 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल ज्युनियर मलिंगा विनोद म्हणून ओळखला जातो आणि समोर मात्र पाहायला मिळतोय बॅटर मात्र अमर मराठे. त्याला माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहील. पात्र पहा, जाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला मात्र जागा सोडली आहे. अगदी खूप चपळाईने ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा या बॉलवरती मात्र जरूर मिळाले. दुसरं षटक समाप्त झालंय आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतोय टीम समर्थ मराठेवाडी संघ 15 या आकड्यावरती. 12 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज. एक नवीन रणनीती घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या गोलंदाजाला इन्व्हाइट करावा लागेल टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामावडे या टीमला. कारण हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं, परंतु सध्याच्या घडीला तुमचा विजय हा देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असतो. त्या विजयासाठी केले जाणारे प्रयत्न, त्या प्रयत्नांना मिळालेलं यश, ही भूमिका क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वपूर्ण असते. 34 रनचं लक्ष, परंतु आतापर्यंत रन झालेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर, त्या म्हणजे 2 गडी बाद 15 रन. 12 बॉल 19 रनची गरज. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. समुद्र अथांग असतो, परंतु सध्याच्या घडीला हा सागर मात्र या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करेल की काय, टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामावडे या टीमला वर्चस्वामध्ये आणेल की काय, हे प्रश्नचिन्ह मात्र तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अखेर क्रिकेटचा आज दोन्ही संघ मात्र खऱ्या अर्थाने फाईट करतायत विजय प्राप्त करण्यासाठी.
पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीचा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा बॉल आला आणि त्यानंतर कॉन्फिडन्स कुठेतरी वाढत असताना टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडे या टीमचा हा बॉल देखील सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येतो आणि या मॅच मध्ये कुठेतरी एक रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच असं म्हटलं जाताना व्यसन करायचं असेल तर आपल्या कलेचं करा, कारण रोग झाला तर तो यशाचाच होईल आणि ते यश मात्र मिळवत असताना संधीचं सोनं करत असताना गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सागर. अतंग सागर प्रमाणे मात्र हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी टर्न होतोय, स्विंग अँड मिस बीट होत आहे त्या ठिकाणी. बॅट्समन अर्थातच करण अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, अगदी टर्निंग पॉइंट मात्र ठरतोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाज सागरचं देखील, कारण जी जबाबदारी त्याला दिली ती जबाबदारी पूर्णपणे पार पडताना पाहायला मिळतो आपल्या टीमसाठी. या बॉलवर विकेट केलाय, फटका बेमिसाल, वेट अँड वॉच, ईट का जवाब पत्थर से, सरळ 6 रनसाठी हा येतोय एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. नक्कीच पहा, 4 बॉल वेट केले, 4 बॉल वेट केल्यानंतर अर्थातच 4थ्या चेंडूवरती मात्र हा प्रहार चढवला 6 धावांसाठी. 3 बॉल अचूक टप्प्यावरती हाताळले, 4थ्या बॉलवरती हा प्रहार चढवला, अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर 6 धावांसाठी फेकून दिला अर्थातच बॅटर करण यांनी. समीकरण बदललंय, 8 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. एक षटकार आला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करून दिली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सागर, पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, फटका चांगला आहे, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर तैनात होता, चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून, चांगली फिल्डिंग होत असताना एक सिंगल पूर्ण केली आणि समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7-12 हे प्रात्यक्षिक ज्या प्रकारे महत्त्वपूर्ण आहे, तसंच या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु या 7 बॉलमध्ये जर विजय संपादन करायचं असेल टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट दामवडी या टीमला, तर या 7 बॉलमध्ये त्या 12 धावा मात्र जरूर खऱ्या अर्थाने रोखाव्या लागतील. शेवटचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आणि विजय पावले कुठलीही चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट जात असताना महत्वाची विकेट. अमर मराठे बॅक टू द डगआउट. संधीचं सोनं मात्र जरूर केलंय अर्थातच सागरने देखील विकेट मिळवले आपल्या संघासाठी. यस डीजे या. नक्कीच नावात पावर आहे. 32 शिराळा, नाद निराळा. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 अनुभवताय. सीझन क्रमांक 5 हे भव्य दिव्य पर्व या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये मात्र संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळतंय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी रंगलेला हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी विरुद्ध अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडे या संघांमध्ये मात्र पाहायला मिळतोय. निर्णायक षटक, महत्वाचं षटक, 6 बॉल शिल्लक आणि आता करायचे आहेत धावा 12. 6 बॉल आणि 12 रनची गरज. मॅच मध्ये कुठेतरी चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ भरपूर मोठा संघर्ष करताना पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवर. मायबाप प्रेक्षक, आज हे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी आहेत. जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, हे दर्दे आहेत म्हणून ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचं, हे प्रेम आहे संदीपदादा पाटील यांचं आणि हे प्रेम आहे संपूर्ण 32 शिराळा तालुक्याचं. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या मॅचचं भवितव्य याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा निकाल याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि आता मात्र खऱ्या अर्थाने 12 रनची गरज. ज्या प्रकारे पहिले षटक देखील विजय पावले या नामक गोलंदाजाने गोलंदाजी केली, शेवटच्या ओव्हरमध्ये देखील विजय सावंत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल अवांतर स्वरूपाचा आलाय, परंतु सामन्याचे चित्र बदललं. अवांतर स्वरूपाची एक धाव ॲड झाली. मॅचमध्ये कुठेतरी एक नवीन
उमेद वाढताना आपल्याला पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणि आता मात्र 11 रनची गरज अजूनही शिल्लक आहे. हा बॉल देखील सलगचे 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे या ठिकाणी रिलीज केले जात आहेत आणि त्यानंतर कुठेतरी दबाव वाढलाय अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडी या टीमचा. नक्कीच हे 2 बॉल अगदी दिशेपासून भरकटतोय. दिशा अचूक ठेवावी लागेल. मग अशी तुम्ही म्हटलं की संघर्ष करावा लागेल, असं म्हटलं जातं ना, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर के हथौड़ों पे घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथून संघर्ष करावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल, 100% योगदान हे द्यावंच लागेल. परंतु यावेळेस पहा आणखीन एक खराब लाईन आणि लेन, अगदी अतिरिक्त स्वरूपाची धाव फलकावरती ऍड केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा ऍड केल्या जातात. ह्या धावा कुठेतरी थांबवणं महत्वाचं आहे. आता 6 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 9 धावांची. सामन्याचं चित्र बदललं. आपण पाहिलं तर सलग 3 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे येताना देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अशा प्रकारच्या धावा ज्यावेळेस तुम्ही खर्च करता तुमच्या टीमचा कॉन्फिडन्स कमी होतो, तुमचा टीम खऱ्या अर्थाने पराभवाच्या दिशेने देखील जाऊ शकतो. परंतु अजूनही या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील सलगचे 4 चेंडू वाईट स्वरूपाचे रिलीज केलेत. नक्कीच मी त्याला एकच सांगेन, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. भरोसा तुला करावा लागेल, स्वतःवरती भरोसा असेल, अचूक लाईन आणि लेन तुझी नक्कीच मात्र पाहायला मिळाली या बॉल वरती. पाहूया पुढचा बॉल. समीकरण बदलले. 6 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. हा बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करून देऊ शकतो अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामवडे या टीमला. 5 चेंडू 8 धावांची गरज. मॅच मध्ये कुठेतरी खऱ्या अर्थाने चढ उतार होत असताना दबाव वाढलाय दोन्ही टीमचा, कारण विजय प्राप्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं, प्रयत्नांची पराकाष्ठता करणं ही भूमिका प्रत्येकासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते विजय प्राप्त करण्यासाठी. आणि तेच प्रात्यक्षिक या ठिकाणी होत असताना हलक्या त्याने दिशा दिली. बॉटमॅनचा चांगला वापर झाला. एक सिंगल पूर्ण होते आणि मॅच मध्ये येतो एक नवा ट्विस्ट. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 7 रन. नक्कीच 4 बॉल 7 धावांची गरज. अगदी तोडीस तोड उत्तर मात्र दिलं जाते. अगदी प्रत्येक बॉल वरती मात्र समीकरण बदलताना मात्र जरूर पाहायला मिळते. आणि इथे मात्र पाहतोय आपण शेवटचं षटक विजयच्या माध्यमातून. इथे मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी टर्न होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये मात्र बॉल विसवतोय. अरे संपलो नाही, संपणार नाही, थकलो नाही, थकणार नाही, किती येऊ दे संकटे, मी थांबलो नाही, मी थांबणार नाही. हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज विजय समोर आहे. संतोष यावेळेस बिग हिट, उंची जास्त आहे, एलिव्हेशन जास्त मिळालंय, कॅच होईल का, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. परंतु पहा 1 2 3 4 क्षेत्ररक्षक मात्र या बॉल पर्यंत आलेत, परंतु झेल घेण्यात कुठल्याही क्षेत्ररक्षकाला मात्र संधी मिळाली नाहीये. आणि संधीचं सोनं मात्र कुठल्या क्षेत्ररक्षकाने केलं नाहीये. संधी निर्माण केली होती, संधीचं सोनं मात्र तुम्ही करत नाहीयेत. असं म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. आणि हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अर्थातच 2 बॉल आणि करायचे आहेत 5 धावा. मॅच मध्ये कुठेतरी एक जोरदार लढा आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील या मोमेंटला यस इट इज अ वाईट. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आणि फक्त रंगत निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कधी फिल्डिंग करणारा टीम संघ वर्चस्वामध्ये येतोय तर कधी बॅटिंग करणारा संघ वर्चस्वामध्ये येतोय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा खेळ कुठेतरी एक दर्जेदार स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळला, एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल, रनआउटची संधी, परंतु तोपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 1 बॉल आणि आता मात्र 2 रनची गरज. क्रिकेट आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. 1 बॉल आणि आता मात्र 2 रनची गरज.
नक्कीच एक बॉल 2 धावांची गरज. अरे विचार काय करतोयस तू, करून दाखव. वेळ निघून जाईल तुझ्या हातातून. आत्मविश्वासाने तिला दडपून दाखव. ठेवलाय विश्वास संघाने तुझ्यावरती. हा सामना मात्र तू जिंकून दाखव. एक बॉल 2 धावांची गरज. या मॅचचं भवितव्य गाठणारा हा बॉल आणि या मोमेंटला आपण पाहू शकतोय विजय प्राप्त केलाय. लाजवाब अप्रतिम दर्जाची ही मॅच. काय कोशिश celebration. करने वाले की कभी हार नहीं होती याचा प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सामना जिंकलाय. नावामध्ये विजय पावलेने अप्रतिम दर्जाची कामगिरी केली. विजय सावंतने अप्रतिम दर्जाची कामगिरी केली आणि सामना जिंकलाय अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स धामावडे या टीमच्या माध्यमातून. नक्की सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये. 12वा खेळाडू अगदी धावत पळत गेलाय आपल्या टीमकडे, कारण विजय अगदी महत्वाचा होता. विजय महत्वाचा असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे टीम मीटिंग घेतली जाते. काय मॅच रंगली, काय सामना रंगला, आणि हीच तर खरी मजा आहे. आपण अनुभवताय 32 शिराळा प्रीमियर लीग.